नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण नगर परिषद निकाल। भाजपचे 12 नगरसेवक तर महाविकास आघाडीचे 9 नगरसेवक विजयी। महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदी भावनाताई घाणेकर विजयी। उरण नगर परिषदेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता उरण नगर परिषद सभागृहात मतमोजणी करून निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांनी निकाल जाहीर केला। यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी समीर जाधव यांनी काम पाहिले। भाजप व महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस दिसत होती। नगरसेवक 21 जागा व 1 नगराध्यक्ष पद असे एकूण 22 जागा होत्या। निकालात भाजपचे 12 व महाविकास आघाडीचे 9 उमेदवार विजयी झाले। निर्णय जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला। विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले। नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या शोभा कोळी शहा यांना 7,740 मतं मिळालेत, तर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावनाताई घाणेकर यांना 9,210 मतं मिळाली असून त्या विजयी झाल्यात। नगर परिषदमध्ये एकूण 10 प्रभाग होते, त्यात उमेदवार संख्या 21 होती। प्रभाग क्रमांक 1 मधील अ मध्ये भाजपच्या रजनी सुनील कोळी यांना 1,365 मतं मिळाली आणि त्या विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 1 ब मधून जयविंद्र लक्ष्मण कोळी भाजपा यांना 1,404 मतं मिळाली असून ते विजयी झाले। प्रभाग क्रमांक 2 अ मधील रिबेका रवींद्र माधवी भाजपा 1,134 मतं मिळाली असून त्या विजयी झाल्यात। प्रभाग क्रमांक 2 ब मधून विक्रम राजेंद्र म्हात्रे शिवसेना उबाटा गट यांना 1,081 मतं मिळाली असून ते विजयी झालेत। प्रभाग क्रमांक 3 अ वंदना विजय पवार शिवसेना उबाटा यांना 971 मतं मिळाली असून त्या विजयी झाल्यात। प्रभाग क्रमांक 3 ब अमित रामचंद्र म्हात्रे शिवसेना उबाटा यांना 835 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 4 अ अतुल सुरेश ठाकूर यांना शिवसेना उबाटा 1,383 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 4 ब मधून प्रमिला संतोष पवार शिवसेना उबाटा यांना 1,153 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 5 अ नाहिदा ठाकूर इंडियन नॅशनल काँग्रेस यांना 831 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 5 ब जसीम इस्माईल गॅस भाजपा यांना 1,180 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 6 अ मंगेश लक्ष्मण कासारे शिवसेना उबाटा 927 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 6 ब तनिषा सागर पाटील शिवसेना उबाटा 791 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 7 अ प्रार्थना चेतन म्हात्रे शरद पवार काँग्रेस पार्टी गट 916 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 7 ब भुईर रवी यशवंत भाजपा यांना 1,101 मत मिळाले। प्रभाग क्रमांक 8 अ वैवडे पूर्वा योगेश भाजप यांना 815 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 8 ब ॲडव्होकेट रोहित नितीन पाटील भाजपा यांना 916 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 9 अ गणेश सदाशिव पाटील भाजपा यांना 1,091 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 9 ब सायली विशाल पाटेकर यांना भाजपा 1,027 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 10 अ राजेश मधुकर ठाकूर भाजपा यांना 972 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 10 ब सायली सविन म्हात्रे भाजपा यांना 929 मतं मिळालेत। प्रभाग क्रमांक 10 क दमयंती वैभव म्हात्रे भाजपा यांना 904 मतं मिळालेत। सर्व विजयी उमेदवारांचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले, तर विजयी उमेदवारांना उचलून आनंद उत्सव साजरा केला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिनेश पवार, उरण। काय म्हणाला तुम्ही? आता बघाल तुम्ही कुणाच्या लागल्यात। लोकांनी जर ठरवलं ना तर रावणाचा सुद्धा अहंकार गेला होता। हो, हे कोण आहे? हे कोण आहेत? यांना लोकांनी विजय करून दिलाय। यांचा जो अहंकार आहे लोकांनीच खाली आणलाय। येणारी काय नेमकी दृष्टिकोन होता त्यामध्ये? पहारा दिला, कारण आपण बघतोय नेहमी, आपण ऐकतोय ईव्हीएमच्या संदर्भामध्ये कुठेतरी छेडखानी झाली।
ती होऊ नये बस इतकंच. आणि दुसरा एक त्यामध्ये उद्देश होता की इलेक्शन झाल्यानंतर भावनाताई कुठेतरी पिकनिकला नाही गेली, इथं थांड मांडून घाट टाकून बसली आणि तुमची सगळ्या माझ्या युवकांची ज्या पद्धतीने बीजेपीने उन्माद मांडला होता पोरांना धरपकड करण्याचा, मी स्वतः रात्रीच्या इथं थांबलो कारण माझ्या या सगळ्या युवकांची जबाबदारी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मी घेतली होती. त्यामुळे एक विश्वास होता की ताई आहे, काय होणार नाही. तो विश्वास दाखवण्याचं काम सुद्धा मी केलं कारण विरोधकांनी इलेक्शनमध्ये सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर भावनाताई घाणेकर गायब होती, परंतु ही विजयाची वाट. विजयी उमेदवार आहात तुम्ही. नगर पक्ष पदाचे जे दावेदार होते त्यांना हरवून तुम्ही पुढे आला, चांगलं लीड पुढे आला, कसं वाटतंय मॅडम समोर? नाही असं काही बोलणार नाही मी. लोकांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला. उलथवली वगैरे शब्द त्यांचे आहेत, आमचे नाही. मी नम्रपणे हे माझं यश स्वीकारलेलं आहे आणि नम्रपणेच वागेन. उन्मत्तपणा आमच्यामध्ये कधीही येणार नाही. पहिल्या दिवशी म्हटलं होतं की विरोधी पक्षाचं 3-13 वाजले. आता कोणाचे वाजले 3-13 हे आम्ही म्हणलं नव्हतो, त्यांनी म्हणलं होतं. म्हणूनच इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी कुठलीही वल्गना करू नये. 15 दिवसात माझ्या प्रत्येक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आणि कुटुंबातल्या आणि माझ्या स्वतःच्या टीमने एवढं काम केलं की 15 दिवसात उरणच्या जनतेने आम्हाला डोक्यावर घेतलं आणि सगळ्यांना आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं. त्याबद्दल मी साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि मी कायम ऋणी राहील. अर्पण करते पहिल्यांदी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष, शिवसेना मध्ये मनोहर भोई साहेब, गणेश शिंदे साहेब, महेंद्र घरत साहेब, मिलिंद पाडगावकर साहेब, त्यानंतर बाळराम पाटील साहेब, संदेश भाई, विविध संघटना, त्या ठिकाणचे उरणचे मरे सगळे लोक यांनी मला भरघोस प्रतिसाद दिला. त्यानंतर माझी अख्खी स्वतःची टीम, कुटुंबीय आणि हे सगळं यश मी त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते. माझे वडील वायशेकोडी साहेब, त्यानंतर हे प्रशांत भाऊ पाटील, त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माझ्या पक्षाच्या चरणी अर्पण करते. मी माझं सारं आयुष्य या सगळ्यांच्या सेवेत घालवीन एवढा शब्द देते आणि मी हे यश कधीही उठणार नाही, मातणार नाही आणि मी कधीही उन्मत्तपणे वागणार नाही. ह्या सगळ्यांना घेऊन मी पुढच्या काळामध्ये चालेन आणि पुढचं भवितव्य उरणचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं घडवण्यामध्ये आमचा उरणकरांचा मोलाचा वाटा असेल एवढंच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र.